जेव्हा तारकासुराला 3 पुत्र झाले तेव्हाच मला कळलं होतं की हेच 3 पुत्र एक दिवस सृष्टीचा विध्वंस करायला निघणार. ब्रह्मदेव, तुमची द्विधा परिस्थिती मला कळू शकते. विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीरवान यांना वरदान देण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता सर्व दैत्य कुळाला जाग येईल. या अशुभाच्या शक्तीपुढे सत्याची बाजू काही काळ तरी क्षीण होईल. कुंभकाला प्रतिशोध घ्यायचा आहे, त्याला मला हरवायचे आहे. हे एकत्र येऊन सर्व सृष्टीलाच वेठीस धरणार आहेत. अशा एकांतात का बसले आहात? मन दुःखी असेल तेव्हा ते बोलून मोकळं करावं. तुम्ही मला बोलवायचं होतं किंवा माझ्याकडे यायचं. कित्येकदा मी स्वतःशीच बोलत असते. दिवस रात्र मी स्वतःशीच भांडते, पण तरी माझं मन मोकळं होत नाही. मला प्रश्न पडतो की यांचं माझ्यावर प्रेम नाही. माझा अभेर करून हे मला सोडून निघून गेले आहेत. हे सत्य मी का स्वीकारत नाही? हाळसा, तुम्हाला आत्ता जरी हे खरं वाटत नाही तरी श्री खंडेरायांचं तुमच्यावर अपार प्रेम आहे. एक ना एक दिवस ते जेजुरी गडावर पुन्हा येतील आणि तुमच्या सोबत सुखाचा संसार करतील. देवी, यांच्याशिवाय मला एक एक क्षण एकेका दिवसासारखा वाटतो आहे. तुम्ही म्हणता तसं ते येतीलही, पण तोपर्यंत मी कशी जगू? आपले आराध्य आपल्याला सहन होईल एवढंच दुःख देतात आणि ते सहन करण्याचं बळ देखील. तुम्ही सांगताय ते मला कळतंय, पण वळत नाही. याला मी काय करू? दिवस रात्र माझं मन एकाच चिंतेने पोखरले जातंय. तुम्ही कशाविषयी बोलता आहात? एकच चिंता आहे, जेव्हा कधी हे गडावर येतील तेव्हा हे एकटे नाही येणार. यांच्यासोबत माझी सोबतही असेल. मग कसला संसार आणि कसला आनंद. देवी, मला यांना शोधायला हवं. तर पाणी घे, बरं वाटेल. सकाळ धरणं काय खाल्लं नाही, पिलं नाही. गरम गरम भाकऱ्या करती, जेवणच घे. असं म्हणतीस? थांब तुम्ही. ऐ, तुला नाही, बानूला म्हणलं म्या. महाशिवरात्रीचा उपास हाय ह्यो. ह्यो उपास उद्याच सुटल. असं म्हणतीस वय? ए बरं बानू, तुला दुसरी एक गोष्ट ठावाय का? ते म्हातार बाबा दिसभर कुठं वस्तीहून आहे, पाड्याहून आहे.
काय समजायचं काय आम्ही? हे बाजू तुला त्यानं सांगितलं का कुठं जातोय ते? मला तर नाही सांगितलं त्यानं. म्हातारा माणूस आहे ना म्हणून काळजी वाटते बघ. हा. आता समजा विपरीत घडणार. विपरीत घडलं आता समजा विपरीत घडणार. विपरीत घडलं आता समजा विपरीत घडणार आहे.